भारतातील 13 कोटीहून अधिक स्मार्ट टीव्ही वापरकर्त्यांसाठी एक चिंतेची बातमी समोर येत आहे. सध्या अनेक प्रेक्षक इंटरनेटच्या मदतीने केबल किंवा डीटीएच शिवाय शेकडो चॅनल मोफत पाहत आहेत. मात्र आता ही सुविधा लवकरच बंद होण्याची चिन्ह आहेत. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे ट्राय स्मार्ट टीव्हीवरील या ॲप्सना केबल आणि डीटीएच सारख्या कडक नियमांच्या कक्षेत आणण्याचा विचार करत आहे. डीटीएच आणि केबल ऑपरेटर्सनी या मोफत सेवेवर आक्षेप घेतला असून त्यांच्या मते यामुळं केबल व्यावसायिकांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. जर ट्रायनं स्मार्ट टीव्ही ॲप्सना ब्रॉडकास्टिंग नियमावलीत समाविष्ट केलं तर मोफत मिळणाऱ्या न्यूज, स्पोर्ट्स आणि एंटरटेनमेंट चॅनलसाठी प्रेक्षकांना आता सबस्क्रिप्शन शुल्क भरावं लागेल. या नियमामुळे नेटफ्लिक्स किंवा यूट्यूब वापरणाऱ्यांवर परिणाम होणार नसला तरी मोफत चॅनल्स पाहणाऱ्या 13 कोटी युजर्सना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. या संदर्भातील अंतिम निर्णय 4 मे 2026 रोजी अपेक्षित असून त्यानंतर टीव्ही पाहण्याचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या डिजिटल भानगडी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.